आहे मी तेजपत्ता थोडंसं हे काळं फूल घेतले, नंतर धने घेतले, दालचिनी, लवंग, मिरे, विलायची, मोठी विलायची, शहाजिरे, थोडंसं खोबरं घेतलं आणि चण्याची डाळ घेतली आहे थोडीशी. आणि हिरवा मसाल्यामध्ये हे कांदा मी असं चीर देऊन भाजून घेतलेला आहे गॅसवर. नंतर 2 टोमॅटो घेतले, एक 8-10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा आणि एवढा लसूण घेतलेला आहे. तर आता आपण मसाला भाजून घेऊ. तर सर्वात अगोदर आपण चण्याची डाळ टाकून घेऊ तव्यावर. इकडं अंडे बॉईल करायला ठेवलेले आहेत. नेहमी काळ्या मसाल्यातली तर आपण करतोच, बघा तुम्ही हिरव्या मसाल्यातली आणि ताज्या मसाल्याची करून बघा. थोडंसं तेल टाकते. हे बघा आपली आता चण्याची डाळ छान खरपूस भाजून झाली. मी आता काढून घेते तिला. आता थोडंसं खोबरं टाकते. हे खोबरं पण भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकते. छान जरा गुलाबी कलरवर भाजून घ्यायचं खोबरं. हे आपलं भाजून झालेलं आहे. खोबरं पण भाजून झालं आहे, ते पण काढून घेते मी. आता धने टाकून घेते. धने पण छान भाजून घ्यायचे. छान वास सुटेपर्यंत भाजायचे धने पण. बघा एकदम खमंग असा धनेचा वास सुटला आहे. आता काढून घेते धने पण. थोडंसं तेल टाकते आता. याच्यामध्ये दालचिनीचे तुकडा, विलायची आणि लवंग मिरे टाकते. ते पण थोडंसं तेलावर परतून घ्यायचं. आता तेजपत्ता टाकून घेते. थोडंसं काळं फूल टाकते आणि उंची शहाजिरे पण टाकते. काढून घेते हे. आता मिरच्या भाजून घेऊ आपण. आता मिरच्या अशा 2-2 तुकडे करून टाकायचे, म्हणजे अंगावर उडत नाही. छान मिरच्या पण खरपूस भाजून घ्यायच्या. थोडंसं तेल टाकून घेते मी मिरच्यावर. छान एकदम खमंग भाजून घ्यायचं, म्हणजे पोट वगैरे खराब होत नाही. मिरच्या झाल्या आपल्या भाजून. काढून घेते मिरच्या पण आता. तर याच्यामध्ये
कांदा टाकून घेते. थोडंसं तेल टाकते. कांदा पण आपला तेलामध्ये छान आता परतून घ्यायचा आहे. फक्त त्याला भाजलेलं असल्यामुळे जास्त त्याला काही परतून घ्यायची गरज नाही. झालं बस वगैरे अर्धा मिनिट ते पण काढून घेते मी. नंतर टोमॅटो टाकते. थोडंसं तेल सोडते याच्यावर. हे बघा आता टोमॅटो पण आपले छान परतून झाले. त्यातच थोडंसं लसूण आणि हे आल्याचा तुकडा ते पण मी थोडंसं परतून घेते त्याला. एक मिनिटभर फक्त. झालं आता ते काढून घेते मी. हे आता असे हिरवा मसाला आपण हा असा भाजून घेतलेला आहे. कांदा, मिरची, टोमॅटो, नंतर आलं लसूण आणि हा सुका मसाला भाजून घेतला आहे. तर आता हे दोन्ही आपण वाटण करून घेऊयाचं. हे मी वाटण करून घेतलेलं आहे. हे आहे आपला सुका मसाला जो होता तो केलेला आहे कोरडा. आणि हे हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा याचा आहे हे आलं लसूण. तर आता कढईमध्ये तेल टाकले. हे अंडे आपले बॉईल करून झालेले आहेत. अंड्याला अशा प्रकारे असं चीर द्यायची म्हणजे मसाला जातो याच्यामध्ये. हे अशा पद्धतीने बघा हे असं. हे अशा पद्धतीनं पूर्ण सगळ्या अंड्याला आपण असं चिरा पाडून घेतला. तिथं तेल गरम केलं आहे. उभी थोडंसं टाकायचं तेल. आता हे तेल गरम झाले. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. उभं थोडं धने पावडर टाकते. थोडीशी जिरे पावडर टाकते. आणि याच्यामध्ये हे अंडे आपण सोडून देऊ. फ्राय करून घ्यायचे हे अंडे. छान कलर येतो अंड्याला असं केल्यानंतर. असे सगळे अंडे मी काढून घेते. बघा आता तेल गरम झाले छान. आता फोडणी करून घेऊ आपण याला. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो याचं वाटण टाकून घेते मी. छान परतून घ्यायचं याला. आपण हे सगळं मसाले भाजून घेतलेले असल्यामुळं याला काही जास्त तेलामध्ये परतायची गरज नाही. बस फक्त 2 मिनिट परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. थोडीशी हळद टाकते याच्यामध्ये. थोडीशी धने पावडर टाकते. आणि थोडीशी जिरे पावडर. छान मिक्स करून घ्यायचं.
बघा आता आपल्या या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता हे वाटण केलेले खोबरा, नंतर चण्याची डाळ आणि सुके मसाले, गरम मसाला त्याचं वाटण आहे, ते पण टाकून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यात. थोडंसं पाणी सोडलं होतं मी याच्यामध्ये, करपू नाही म्हणून. थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये, मी माझ्या अंदाजानुसार टाकते, तुम्ही टाका तुमच्या याच्यानुसार. हे आपला आता मसाला छान भाजून झाला याच्यामध्ये. आता याच्यात मी अंडे सोडते हे असे. छान मिक्स करून घ्यायचं. हे मिक्सर वाटलेलं हे पाणी रश्श्यासाठी मी वापरते. पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किती रस्सा करायचा, किती पातळ, किती घट्ट, त्याप्रमाणे तुम्ही करा. मी आणखी थोडं पाणी टाकणार आहे. आता छान ह्याला उकळी येऊ द्यायची. बघा आता हे आपल्या भाजीला चांगली कड आलेली आहे. बघा हे असे जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, एकदम असं छान एकदम जरा नवीन पद्धतीनं. आता थोडीशी मी गॅस बंद करते आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकते. बघा आता झाली आपली अंडा करी तयार. तुम्हाला जर ह्या पद्धतीनं अंडा करी केलेली माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज